मग आता ट्रस्टमध्ये आलात आणि ह्या सगळा एक्सपिरियन्स एक्सपोजर आणि घेऊन तुम्ही एज्युकेशन, विमेन एम्पॉवरमेंट आणि हे सगळ्या इनिशिएटिव्ह मध्ये काम करायला सुरू केलं. त्याच्याबद्दल म्हणजे ते कसं झालं आणि कसं आता ते चालू आहे त्याबद्दल आम्हाला माहिती. येस. सो मी जेव्हा ट्रस्टमध्ये ॲज अ CEO पोस्ट झाले तेव्हा फर्स्ट थिंग मला कॉलेजमध्ये काम करायची एक ऑपॉर्च्युनिटी आली की सो आमच्या ट्रस्टचे फाउंडर अँड चेअरमॅन माझे सासरे भाई वांगडे. सो ही इज अगेन अन इन्स्पिरेशन फॉर ऑल ऑफ अस. आणि त्यांचं ज्या प्रकारचं विजन आहे ते खूप बोल्ड आहे. आणि मग त्यांनी एक आम्हाला ती संधी उपलब्ध करून दिली की ठीक आहे, बाहेर काम नका करू, तुम्ही आपल्याच याच्यात काम करा. तेव्हा मी कॉलेजमध्ये पहिल्यांदा जायला लागले. सो माझा कोर होता ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट. सो आय स्टार्टेड टेकिंग अप विथ ट्रेनिंग अँड प्लेसमेंट तेव्हा. सो मुलांना प्लेसमेंट्स कशा जास्त देता येतील किंवा आपल्या इथल्या मुलांसाठी काय ऑपॉर्च्युनिटीज असतात. कारण का रनिंग अन इन्स्टिट्यूट इन अ प्लेस लाईक दिस इज अ बिग चॅलेंज. हे तर आपण नाही हे करू शकत. कारण का ज्या इन्स्टिट्यूट्स पुणे मुंबईमध्ये चालतात त्या आणि इथे याचा ऑडियन्स वेगळा आहे, तुमचे चॅलेंजेस वेगळे आहेत. त्यामुळे आमच्याकडे जी मुलं येतात ती 60% असतात, त्यांना इंग्लिश बोलता येत नाही. मग त्यांना ग्रूम करून त्यांना त्या इंटरव्ह्यूला उभं करणं इज अ बिग म्हणजे प्रोसेस फॉर अस. मग त्याच्यावरती काम करत असताना मला असं जाणवलं की प्लेसमेंट्स तर चांगल्या व्हायला लागल्यात, बट व्हॉट नेक्स्ट. मग मला असं जाणवलं की आपण त्यांच्यासाठी थोडंफार एंटरप्रेनरशिप किंवा स्टार्टअप्स रिलेटेड काही करू शकतो का. सो रिसेंटली आम्ही इन्क्युबेशन सेंटर पण चालू केलं. आणि या सगळ्याचा जेव्हा आम्ही प्रवास करत होतो किंवा या सगळ्यावरती जेव्हा मी काम करत होते तेव्हा सातत्याने आमच्या सगळ्यांमध्ये एक जी चर्चा चालू होती किंवा आम्हाला जे सातत्याने वाटत होतं की हे कॉलेजमधल्या मुलांवरती काम करण्यासारखं नाहीये, स्कूलिंग पासून काम केलं गेलं पाहिजे. सो आय डिसाइडेड टू लुक आफ्टर स्कूल्स ऑल्सो. मग आता आपल्या 2 स्कूल्स आहेत, प्री प्रायमरी 1st to 10th स्टँडर्ड, त्या पूर्णपणे मी बघते. ज्यात मग माझा तो एक वेगळा काय थॉट असतो की मुलांना जास्त काही देता येईल, की अकॅडमिक्स खूप मोनोटोनियस झालेलं आहे आणि त्याच्या पलीकडे मुलांना काय देता येईल. सो मी खूप अभ्यास केला की पॅटर्न्स कसे आहेत, SSC काय आहे, CBSE काय आहे, ICSE काय आहे. देर आर फ्यू ओपन लर्निंग पॅटर्न्स ऑल्सो लाईक वॉलड्रॉफ सिस्टम आहे, मॉन्टेसरी आहे. मग त्यात आपण काय बेटर आणू शकतो किंवा काय करू शकतो. सो आणणं आणि ते करणं इज अ डिफिकल्ट टास्क, कारण काय अफिलिएशन्स आहेत, त्याचे प्रोसेसेस मोठे आहेत. पण मला असं वाटतं की त्यातल्या त्यात आपण काय बेटर देऊ शकतो. मग आम्ही ते चेंजेस आता स्कूलमध्ये करायचा प्रयत्न करतोय. आणि साताऱ्याच्या स्कूल्सला यू आर टेकिंग ऍट पार विथ मुंबई, पुणे और एनी अदर. प्रयत्न तरी चालू आहेत. येस, 100%. म्हणजे अँड आय फील की कुठलाही चेंज हा अगदी एका रात्रीत होत नाही. सो इट इज अ लॉंग जर्नी. आपण काम करत राहणं हे जास्त महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी आमचे सातत्याने प्रयत्न चालू आहेत. सो माझ्या जुळ्या मुली आहेत ज्या आता ऑलमोस्ट 5.5 वर्षाच्या आहेत, पण दे गो टू ओपन लर्निंग. त्यांना मी कुठल्याही शाळावाल्या शाळेत घातलेलं नाहीये आणि त्यांना बोर्ड नाहीये, काही नाहीये. बट देन टू आय एम ओके विथ इट. कारण का मला माहितीये की डेव्हलपमेंट ही एका वेगळ्या पद्धतीची होऊच शकते. सो आपल्याला तो प्लॅटफॉर्म निर्माण करणं हे जास्त महत्वाचं आहे असं मला वाटतं आणि आमचा त्याच्यासाठी प्रयत्न तर नक्कीच चालू आहे. आता एंटरप्रेनर आणि इन्क्युबेशन सेंटर आहे, तर काही असे आहेत एक्झाम्पल्स ऑन टॉप ऑफ युअर माइंड जे तुम्ही सांगू शकता की या एंटरप्रेनर का ह्यांना तुम्ही ग्रूम केलंय का, तिकडून ते बाहेर निघालेले? ऑफकोर्स जेव्हा म्हणजे आम्ही इन्क्युबेशन सेंटर सुरू करायचा आम्हाला विचार आला तेव्हापासून खूप आपल्याच कॉलेजमधले मुलं येऊन बसायला लागले. सो वी हॅव EV क्लब्स नाव. म्हणजे त्यांना एक वेगळी ऊर्जा मिळाली तिथून की वी कॅन डू इट किंवा आपल्याला ते करता येईल. त्याच्यानंतर बरीच मुलं आहेत जी ॲग्रीटेक वरती काम करतात. सो देअर इज वन कॉम्पिटिशन कॉल्ड टिफिन, जी की जॉन डिअरची मोठी कॉम्पिटिशन असते नॅशनल लेवलची. त्या कॉम्पिटिशन मध्ये लास्ट 2 years वी आर बीन द विनर्स. ज्ञानश्री. मग हे मुलं खूप म्हणजे एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह त्यांना पण दिसला आणि ते त्याच्यावरती नक्कीच काम करतात. म्हणजे आत्ताच आमचा एक पास आउट पण झालाय, अल्युमिनी आहे. त्यांनी स्वतःचं EV व्हेकल्सचं सर्व्हिस स्टेशन पण चालू केलं, ऑल बिकॉज
त्याला ते कळलं की बाबा आपण हे पण करू शकतो. सो मुलांचा माइंडसेट चेंज व्हायला लागलाय. जॉब्सच केले पाहिजे असं मुळीच राहिलेलं नाहीये. बर को फाउंडर्स कसे सिलेक्ट करायचे याच्यावरती पण मुलं आता खूप ओपन अप झाली आहेत. म्हणजे मी नेहमी म्हणते की इंजिनियरनी को फाउंडर इंजिनियर नसतो शोधायचा, तर तो सीए नाहीतर लॉयर शोधायचा असतो. आणि मग ते माइंडसेट आता ओपन होत आहेत मुलांचे, त्यांना ते कळायला लागलंय. आणि आम्हाला जितका प्रयत्न किंवा जितके आम्हाला त्यांना मदत करता येते ती आम्ही करायचा तर 100% प्रयत्न करतोय. ह्याच्यावरून गेले काही दिवस आम्ही ज्या ज्या व्यावसायिकांचे साताऱ्याचे पॉडकास्ट घेतलेत, संवाद साधलाय, एक गोष्ट सातत्याने दिसतीये ती आहे रायझिंग सातारा. हे प्रत्येक व्यावसायिकांनी जे जे सांगितलंय की हे साताऱ्याची आमची पुढची 5 वर्षाची विजन आहे, हे आम्ही करतोय, ह्याचे प्रयत्न सुरू केले, कुठेतरी सातारा दिसतंय पुढच्या 10 वर्षात खूप बदललेलं असणार. त्यात 5 मिनिस्टर असल्यामुळे तो सपोर्ट पण मिळतोय. ऑफकोर्स वी शुड थँक देम अ लॉट. ऍब्सोल्युटली. आणि खूप बरं वाटतंय. एक मराठी अस्मिता ज्यासाठी मराठी मूड आहे ती कुठेतरी वाढताना दिसतीये, म्हणून बरं वाटतंय.